विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते। निवडणूक जाहीर होण्याआधीच्या स्लॉग ओव्हर्समध्ये राजकीय योजनांची आणि फटकेबाजी करण्याची संधी प्रत्येक सत्ताधारी शोधतोय। याचाच एक भाग म्हणजे पंतप्रधान मोदींचा ठाण्याचा दौरा। पण मोदींच्या याच दौऱ्यावरनं शिवसेना आणि भाजपतल्या सुप्त संघर्षाची चर्चा पुन्हा एकदा रंगतेय। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या फेजचं उद्घाटन मुंबईच्या ऐवजी ठाण्यातनं करणार आहेत। यासह अनेक विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडेल। थेट देशाचे पंतप्रधान ऐन विधानसभा निवडणुकीआधी ठाण्यात येत असल्यानं शक्ती प्रदर्शनाची मोठी संधी एकनाथ शिंदेंना मिळाली आहे। पण या कार्यक्रमावरनं भाजपच्या नाराजीची चर्चाही रंगतेय। बाळासाहेबांचं दिघे साहेबांचं प्रेम हे समीकरण आहे आणि त्या ठाण्यामध्ये आज परवाच्या दिवशी आदरणीय प्रधानमंत्री येत आहेत। हे खरं म्हणजे ठाण्याचं भाग्य आहे। ठाणं बदलत आहे, ठाणं विकसित होत आहे आणि आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते खूप योजना आणि प्रकल्पाचं भूमिपूजन आणि शुभारंभ होतोय। याचा आनंद माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला खूप आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शनिवारच्या ठाणे दौऱ्यातनं एक प्रकारे महायुतीचं विधानसभेचं रणशिंग फुंकलंच आहे। हा कार्यक्रम ठाण्यात झाल्यामुळे महायुतीतलं मुख्यमंत्र्यांचं महत्त्व सुद्धा अधोरेखित होत असल्याची चर्चा आहे। ठाणे एकनाथ शिंदेंचा गड आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं हे होम ग्राउंड आहे। थेट मोदी प्रचार शुभारंभासाठी इथे आल्यामुळे भाजपचं वरिष्ठ नेतृत्व शिंदेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभं असल्याचा मेसेज जातो। लोकसभेत ठाण्याच्या जागेवरनं शिवसेना भाजपत झालेल्या रस्सीखेचीत भाजप नेतृत्वानं शिंदेंना हा मतदारसंघ सोडला आणि त्यांची बाजू एक प्रकारे भक्कम केली। गेल्या काही दिवसांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या नियुक्त्या महामंडळांवरती करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला, पण या वाटपात भाजपच्या पदरी काहीच पडलं नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातल्या मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहत असल्याचा संदेश देत भाजप मराठा समाजालाही आपलंसं करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगते। याआधी पंतप्रधानांचा नियोजित दौरा हा रद्द झालेला होता, त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या आधी शक्ती प्रदर्शनासाठी पंतप्रधानांनी निवडलेल्या ठाण्याची जोरदार चर्चा आहे। खास करून जागा वाटपाचा जो विषय आता आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जसं एकनाथ शिंदे यांचे जे म्हणणं होतं ते बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाने मान्य केलं। म्हणजे ठाण्याची जागासुद्धा त्यांना देऊ केली होती, तर भारतीय जनता पक्ष मागत असताना सुद्धा त्याच्यामुळे हा एक डेफिनेटली एक सिग्नल असाही जाऊ शकतो की एकनाथ शिंदे यांचा थोडासा अपर हँड असू शकेल। तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 3 लोकसभा मतदारसंघ आहेत, ज्यापैकी ठाणे आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत, तर भिवंडीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात, ज्यापैकी 2 मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत, 3 मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत, तर मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार या गीता जैन आहेत, त्या भाजपच्या समर्थक आहेत। आणि आमदारांच्या संख्याबळावरतीच लोकसभेच्या वेळेला भाजपनं या मतदारसंघाचा जोरदार आग्रह धरला, पण तिकीट मिळवण्याच्या अटीतटीच्या सामन्यात विजय झाला तो एकनाथ शिंदेंचा। पण आता विधानसभेच्या मतदारसंघासाठी सुद्धा शिवसेना आणि भाजपत जोरदार रस्सीखेच होईल असा अंदाज आहे। यातला सुद्धा जो एक विरोधी पक्षांच्या मनातला जो एक किंवा राजकीय निरीक्षकांना जे वाटतंय की असं काही होईल की अजितदादा आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही झटकून भारतीय जनता पक्ष अखेर जे मुख्यमंत्री पद आहे ते मिळवेल, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्ट्रॅटेजीबद्दल एक खूप मोठा संभ्रम अशा कार्यक्रमामुळे होतोय। परंतु भारतीय जनता पक्ष खूप विचारांती हा त्यांनी कार्यक्रम केला असेल। तर शिवसेनेला पहिली सत्ता दिली ती याच ठाण्यानं। मुंबई पाठोपाठ शिवसेना रुजली आणि वाढली ती ठाण्यात, त्यामुळे ठाणे शिवसेनेसाठी फक्त एक जिल्हा किंवा फक्त एक मतदारसंघ नाही, तर एक इमोशन आहे। यावेळच्या विधानसभा प्रचाराची महायुतीची सुरुवात एक प्रकारे ठाण्यातनं होते, त्यामुळे पंतप्रधानांचं ठाण्यात येणं ॲडव्हान्टेज एकनाथ शिंदे असण्यासोबतच शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावणारं ठरेल हे निश्चित।